क्या यही वो नदी है जिसमें हम बचपन में तैरा करते थे? क्या यही वो जगह है जहां पूरा गांव शाम को घूमने आया करता था? सिर्फ 10 सालों में हमारी गांव की नदी की ऐसी हालत कैसे हो गई? कभी साफ और जीवन से भरी यह नदी आज कचरे, गंदगी और बदबू से भर चुकी है। आखिर इसकी जिम्मेदारी किसकी है? नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हे आहे की ही जी आपली नदी आहे, पाहू शकता माझी मागे नदी आहे. माझी राईट साईडला आहे आपला नारिवली गाव, आमचा गाव, आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे उत्तर शिवगाव. तर या दोन्ही गावांच्या मध्ये हा पूल आहे आणि पुलाच्या साईडलाच आपण पाहू शकता मस्त असा बंधारा बनवला. पण काही वर्षापूर्वी, काही म्हणजे 10-15 वर्ष आधी हा पाणी ना एकदम स्वच्छ होता. इथं काही घाण नव्हता, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी होता आणि लोक इथं मजा करण्यासाठी वेकेशन मध्ये यायचे. पण आजकाल आपण बघतो की इथं पाणी ना एकदम प्रदूषित झाले आणि इथं फेस पण आले, लोक इथं कचरा टाकतात आणि जर कोण इथं पवायला आला आणि चुकीन काही इन्फेक्शन, जे बॅक्टेरिया असतात ते त्याच्या बॉडीला गेले तर त्याला ताप होतं, थंडी होतं, आजार होतं, टायफॉइड, मलेरिया अशा वेगवेगळ्या बिमारी त्याला होऊ शकतात. व्यवस्थित बंधारा आहे इथं आम्ही लहानपणी पवायला यायचो, मित्रांसोबत मजा करायला यायचो. पण आता त्याची हालत अशी झाली ना की काय बोलावं. तर यो कचरा, यो प्रदूषण इथं कसा आला? तर यो स्वतःहून तर इथं नाही आलं, तर आपले माणसंही आणले. तर माणसंही इथं आणले यो कचरा, तर माणसंही तो साफ केला पाहिजे ना. तुम्ही सांगा तुमचं मत काय? जर माणसंही इथं आणले तर माणसंही साफ केला पाहिजे का ना? आपण आता बघू शकता आपल्या समोरच किती प्रदूषण झाले. वर्षा पिशव्या पण फेकल्यान लोक आहे बघा, इथं फेकल्यान, तिथं पण फेकल्यान आणि पाणी किती प्रदूषित केले बघा. खूप कचरा पण केले लोकांनी. माझी विनंती आहे की असा कचरा तुम्ही नदीत नका टाकू. आणि आपण आता त्या साईडला जाऊन बघूया. त्या साईडला पण इथूनचा कचरा वाहून या साईडला आले आणि या साईडला पण बघा तुम्ही, तिथं प्रदूषण किती आहे. आणि खालती पण बघा, फेसाचं पाणी तिकडूनचा इकडं आले. वर्ष तिकडं बघा, कचरा एकदम असा जमा होऊन झाले एकच जागेवर. बंधाऱ्याच्या साईडलाच बघा, आपण इथं उतरण्यासाठी रस्ता आहे, तर आपण जाऊया. आणि आपल्यासोबत इथूनचा एक रहिवासी आहे, पाहू शकता. अशा प्रकारे हा बंधारा आहे. इथं बघा तुम्ही, मस्त जागा मस्त आहे, पण लोकांनी प्रदूषण करून वाट लावली अख्खी. बघा किती फेज झाले आणि प्लस कचरा पण किती आहे बघा. काय बोलावं या लोकांना. इथं बघा मस्त अशी बसण्यासाठी, तुम्ही मित्रांसोबत आलं, फॅमिली सोबत आले तर बसण्यासाठी मस्त अशी जागा आहे. आता आपण इथं खालती आल्यावर बघा, यो फेस बघा जरा. जर या पाण्यात कोण पवायला गेला तर त्याला नक्कीच टायफॉइड, मलेरिया होईल. 100% गॅरंटी. त्याला कुठला ना कुठला आजार तर होईलच. आणि प्लस कचरा बघा किती आहे इथं. या पाण्याचे प्रदूषण होण्याचं नक्की कारण काय आहे तो आपण जाणला पाहिजे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी समजली पाहिजे. इथं माझं नाव यज्ञेश मदन पाटील. इथे पहिले आम्ही लहानपणी यायचो तेव्हा रविवार, संडे वगैरे असलं की आम्ही ते सर्व मित्र मिळून यायचो. या नदीवर मस्तपैकी अंघोळ किंवा पोहायला यायचो आम्ही. आणि दर रविवारी म्हणजे पार्टी वगैरे करायला इथे एकदम स्वच्छता होती, सगळीकडे हिरवीगार अशी झाडं वगैरे होती. तर आता बघू शकता तुम्ही, केमिकलचं पाणी इथं या नदीमध्ये सोडलं जातं सध्या. आणि वरून जाता येता कोणी पण गाडीवरून कचरा खालती टाकतो, त्याच्यामुळे संपूर्ण नदी घाण झाली, अस्वच्छ झाले. तर तुम्हाला काय वाटतं आता काय करायला पाहिजे? तर ते आता गावाच्या म्हणजे आमच्या लोकांनी काही निश्चय केला की नदी साफ करू आणि किंवा तिकडे कंपनीचा कोणता पाणी येतो त्याचा शोध घेऊन तो पाणी बंद केला तर ही नदी अजून स्वच्छ होईल आणि पण पुन्हा एकदा गाव आमच्या विकासाकडे जाईल. नदी हा फक्त पाण्याचा प्रवाह नसतो, ते आपल्या गावाची आणि आजूबाजूच्या गावाची ओळख असते. तर ही नदी आपल्या पिढीला दाखवली नाही, छोट्या छोट्या मुलांना दाखवली नाही तर याच्या पुढे जाऊन ती नष्ट होऊ शकते. तरी अजून वेळ गेलेली नाही. ही नदी आपण पुन्हा एकदा स्वच्छ करू शकतो, मिळवू शकतो पुन्हा एकदा. तर त्या कंपनीचा शोध लावला पाहिजे आपण सर्वात पहिले, की पाणी हा नेमका कोणत्या कंपनीतून येतो आणि काय येतो. तर आता तुम्ही बघितले असेल, मग सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवले की नदी कशी होती आणि कशी झाली. तर आता विषय आहे की ही नदी साफ कशी करायची. तर ही नदी ज्याने घाण केले म्हणजे आपणच लोक आहे, तर ही नदी पण आपणच साफ केली पाहिजे. आपण आपली जबाबदारी, प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी समजली पाहिजे. आणि नदीत कचरा ना टाकणे, नदीत कुठलीही घाण पदार्थ ना टाकणे, केमिकल सोडणे, ह्या सगळ्या बंदी झाली पाहिजे. आणि तुमचं मत काय आहे, काय काय केला पाहिजे या नदीसाठी, तर तुम्ही सर्व कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. अगर हमें अपनी नदी को फिर से साफ और जीवंत बनाना है तो बदलाव की शुरुआत हमें खुद से करनी होगी. नदी में कचरा फेंकना बंद करें, सफाई अभियान चलाएं, लोगों में जागरूकता फैलाई और प्रशासन का साथ दें. जब पूरा गांव एकजुट होकर जिम्मेदारी निभाएगा तभी हमारी नदी फिर से साफ, सुंदर और जीवनदायिनी बन सकेगी.